गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर आज आम्ही जाणार आहेत खाली कात्रजला. तर तुम्हाला दाखवतो काय काय करतात ते. तर गाईज आम्ही चाललो पुण्याला. अनिकेत रावडे चलो यांना इकडं चलो हे इकडे आण्या आणि हे आमचा बाबू 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 बाबू. तर आता जाता जाता इथं आता बॉबदेव घाट सुरू होतोय. तर कस काय व्ह्यू हे यार कमून दिसना गाज घेतली गाडी कमून दिसना. ए पुन्हा बघा पुन्हा. अरे इकडे पुणे इकडे इकडे कसा आहे व्ह्यू. आवाज नंतर वा बॉबदेव घाटात बॉबदेव हॅलो. आणि इथनच ती सायकल रेस गेली होती बघू शकता तुम्ही. इथनं मी तो एक शॉर्ट व्हिडिओ नंतर बनवतो आणि पाठवतो तुम्हाला. इथनच गेलती ती सायकल रेस बी पुण्यातली. तर नवीन ब्लॉगर सुरू होते तिथं. अण्णा थोपट्याचं नावाने चॅनल सुरू करायचं. त्यांचे बी ब्लॉग बघत जा, माझे बी बघत जा. लोकांचा आवडता स्पॉट म्हणजे बॉबदेव घाट. बॉबदेव घाट. तर हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलो आहेत कात्रज मध्ये. तर कात्रजची ट्रॉफिक कसं आहे. कुठं आहे हे रस्ताचं काम चालू आहे. अरे बोर माहित ते ड्रेनेजची पाईपलाईन बोर काय. तर हॅलो गाईज, आम्हाला इथं ह्या गाड्याने अडवलेलं आहे. शो मध्येच येऊन थांबलाय, जाऊन बी द्याय ना. आता त्याला सांगा काहीतरी. जाऊ दे. तर गाईज आम्ही चाललेलो आहेत बाबाजीकडे. तर गाईज आम्ही आलतो गुरुजींकडे अण्णाची पत्रिका पाहायला. अण्णाचं फ्युचर कसं आहे. ब्राईट आहे, ब्राईट एकदम. तर गाडीचं जरा चाललंय, पण पाहूया काय होतंय काय नाही. अनिकेतची बी दिलेली आहे पत्रिका. बाबूची बी दिलेली. तर हॅलो गाईज, आम्ही चाललो आता वापस पुण्यातून. तर आजचा दिवस आम्ही गुरुजींकडे गेलतो. मोरजींचा नाही मुका घेतलेला. गुरुजींकडे आमची कुंडली दाखवली. गाडी रिलेटेड बी सांगितले बरं का त्यांनी. तर हॅलो गाईज, तर हा आहे पुण्यातला कोणचा रोड आहे. अरे यो हांडेवाडी रे नवले ब्रिज कात्रज. शिवसृष्टी येण्याला का तुझ्या किती भारी पॉइंट आहे का इकडे गेले. शिवसृष्टी गेली इकडं. गेली शिवसृष्टी, आता नको करू सुट्टे. अरे तर असं आहे इथलं वातावरण. आता आम्ही निघालेलो आहे सासवडला. पत्रिका काय ब्राईट नाही आपली. चला पत्रिका आपली सगळे दोषच बघू आता कसं सांगितलं. आमची गँग अशी काय म्हणतात, गँगचं नाव काय ठेवू आपण. नाही सगळे म्हणतात ते पैसे नाही तर आयफोन. पैसे तर नाही कोणाकडे. पैसे तर नाही. फोन बघितले तर लाखाच्या वरचे येत. ही आहे आमची कंडिशन सध्याची. मोबाईल घेऊन येतोय आणि अनिकेतने आताच अल्ट्रा घेतलेला आहे. 1,40,000 फोन घेतला. 1,40,000. त्याचे काड्या आहेत ना, ह्या काड्या सोन्याचे आहेत. हा ह्या काड्या ज्या आहेत काड्या सोन्याचे आहेत. हातातलं बी पैसे नाही त्याच्या खिशात, पण हे सोन्याचे काड्या आहेत. असा माज कोणाका असतोय आमच्याकडे फक्त. हाय गाईस, तर हा नवले ब्रिज वर बघा मुंबईला जाणारा जो हायवे आहे का, सातारा मुंबई, तर फुल ट्रॉफिक आहे. फुल एकदम फुल ट्रॉफिक मध्ये आहे.
तो पहा नवले ब्रिज. आपलं स्वप्न चाललंय पुढे. वातावरण काय झालंय वातावरण. तर काहीच दिवसात आपल्या दारात ही गाडी असेल इंडिवर. स्वतःच्या कष्टाची बाबूच्या कष्टाची. तर आजचं वातावरण असं एकदम सुंदर. पहिल्यापासून चांगलं आहे यार. नाही हो, सोशल मीडियाची पॉवर खूप आहे. तुम्ही थोडे दिवस थांबा, मी बी काहीतरी काय माहिती आहे. होईल मला सक्सेस होते एकदा. तर गाईज मला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यावरती पाहिजे तेव्हा मी काहीतरी एखादी गाडी वगैरे घेईल. तर आज खूप जाम आहे असं पुण्यामध्ये. त्यामुळे बघ इकडून पलीकडे गाड्या काढल्या. आंबेगाव खुर्द पर्यंत ट्रॉफिक आहे पार. तर जे जांभळवाडी कोणी येणार असेल ते जांभळवाडी ब्रिज पर्यंत म्हणून बाळा यार. तर समोरचं वातावरण पहा कसं झालंय. पावसाचं वातावरण झालंय. आता बघ देतोय आता समोर कात्रज बॉग देणार आहे. आणि माझ्या सोबतचे जे आहेत ना हे यांना अति माहिती आहे, त्यामुळे माझं ऐकू नका तुम्ही, यांचं ऐका. जे म्हणते त्यांच्या यावरती लक्ष द्या. वा काय नजारा झालाय. काय सुंदर वातावरण आहे. हा तर हाय गाईस, तर आज आमच्या गाडीची हवा गेलेली आहे. आम्ही हवा भरतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. तर हे टायर सगळं गेलेलं आहे. कसं आहे वातावरण. तर खूप असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे त्याला. आणि ही आहे आमची गँग, डेंजर गँग. वातावरण पाहतो मी एकदा. हा जो हायवे आहे हा सातारा मुंबई हायवे आहे. आणि पुढं कात्रज नवले ब्रिजवरती खूप अशी गर्दी आहे. तर आत्ताच आमच्या गाडीची हवा भरून झालेली आहे. आता हवा भरलेली आहे गाय. तर अन्नाची कॉमेडी पण कॉमेडी मॅन अण्णा उद्या चॅनल सुरू करतो त्यांच्या नावाने. मला बी सबस्क्राईब करा, त्यांना बी करा. दोघांवरती प्रेम ठेवा फक्त. तड नका लावा आम्हाला. आमच्या आयुष्याला धड लागू द्या. म्हणजे आता आम्ही आई घालतोय. आम्ही आताच मोबाईल घेतला ब्लॉग साठी. त्याच्याचं काय नाही झालं ना आम्हाला ते शिकायला लागणार आहे. माझ्या 7:30 चालू आहे ना. 7:30 अन्नावरती आहे, माझ्यावरती नाही अजून. तुला लय भारी वाटतं. तर चला माझं आयुष्य सांगन नंतर का तर आता नाही सांगणार. माझ्या आयुष्यात तर हाय, तर आता समोर आलेला आहे कात्रजचा बोगदा. रांजणगाव MIDC जिंदाबाद. आणि अनिकेत रावडे रांजणगावला जाणार आहे 12,000च्या MIDC जर कोणाला माहित असेल तिथे एखादा जागा वगैरे खाली येतं तर सांगा मला, कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नंबर देतो खाली. 9146 सगळी 7:30. थांबा, हे पहा वातावरण एकदा. कात्रज बघ त्याच्यात आहे सुरुवात. एकदा हे तुम्ही दृश्य पहा. तर गाईज पावसाचं वातावरण आणि त्याच्यामध्ये हा जो फील आहे ना ते फक्त आम्हीच घेऊ शकतो. तुम्ही पण घ्या फील. तर तुम्हाला जर फील घ्यायचा असेल तर तुम्ही कात्रजच्या बोगद्यात येऊ शकता. ते आमच्या गाडीमध्ये सगळे ब्लॉगर झालेले आहेत आता. बोगद्यामध्ये तर पाणी बी येते. कामगारांनी हलगर्जीपणा केल्यामुळे ना तर गाईज असा होता बोगदा. आणि आता बोगदा समाप्त झालेला आहे. तर ह्या पद्धतीने असं पहा समोरचं व्ह्यू. तर खूप मोठा होता, असा 1800 मीटरचा काहीतरी होता. मला बी एवढं माहित नाही.
आता आम्ही नॉन स्टॉप कुठे चाललो सासवड. आता आपण चतुर्मुखाच्या मंदिरावर येतो. तर चला तुम्हाला मी दाखवतो चतुर्मुखाच्या मंदिरावरती. आणि समोरच्या एकदा पा ढग कसे आले तर त्याच जिथे ढग आहे तिकडेच आपण जाणार आहे. तर आम्ही बी जाणार आहेत आता इकडं ढगांच्या वरती जाणार आहेत आम्ही डोंगरावरती. ढगा खाली आहेत अन डोंगरावरती मंदिर आहे इकडं. तर गाईज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा. मला तुमच्या सबस्क्राईबची मला खूप अशी गरज आहे. तुमच्यासाठी मी नवीन नवीन कंटेंट सापडून आणेन आणि तुम्हाला दाखवत राहीन. आमच्या समोर असा काही रस्ता आहे रोड की इंटरनॅशनल रस्ता आहे, डायरेक्ट इंटरनॅशनल. तर हा पहा इथला रस्ता. मी तर मगाशीच बघितली तिला. आणि आमचा ड्रायव्हर जो आहे का, ड्रायव्हर अनिकेत रावडे, तर हा हेवी ड्रायव्हर आहे. हेवी नॉट ड्रायव्हर, वरची वरच पिकअप ड्रायव्हर. पिकअप काय झालं इथं? तर इथं माती टाकतात मग म्हणा काय जाम डम्पिंगचं चालू आहे, माती टाकायचं काम. तर आम्हाला इथं अडवलं आहे त्याने. माती मिळाली कुठे यांना या पावसात? तर गायज देखो ना गायज, हेवी रस्ता प्लस कृष्णाचं भाऊ. प्लस वातावरण कसं आहे. अरे खाली कात्रजला गेलतो, इकडे आंबेगावला, मग इकडून चतुर्मुख मार्गे आलोय. तिकडे गर्दी आहे. एकदम शांत. चतुर्मुखावरून खाली निघालो होतो खाली सासवड. तर असं खूप असं सुंदर असं वातावरण आहे इकडं. हा तर तुम्ही पाहा एकदा. अरे किती रुपये लागतील मी ते विचारतो. आणि हा रस्ता चतुर्मुख होऊन जातोय. तेच विचारलं तुला किती लागतील. हा ठीक आहे. खूप असं सुंदर आणि ब्युटिफुल वातावरण आहे. ब्युटिफुल. हॅलो गाईस, तर तुम्हाला मी आता असं काही वातावरण दाखवणार आहे. तर तुम्ही एकदा पाहून म्हणता ना वा ब्युटिफुल. तर हे पहा एकदा वातावरण. हा आहे निसर्गरम्य वातावरण. आणि इकडं आहे इकडची सिटी. तर इथं मोर बी आहेत, मोरांचा आवाज येतोय. वा एकदम फ्रेश असं वातावरण आहे इथं. तर अण्णा, या वातावरणाबद्दल तुम्हाला दोन शब्द काय अरे सांगायचं एक वाटतं नंबर का? वातावरण आहे. तुम्ही जर आलात कधी ना तर या घाटाला नक्की भेट द्या. हा चतुर्भुज घाट आहे. चतुर्मुख वरती घाट आहे, चतुर्मुखाचं चतुर्मुख. मंदिर आहे वरती. आणि खूप चांगलं वातावरण असतं इथं. आणि- पावसाळ्यात कधी आलात ना, कात्रजच्या घाटात आलात ना तुम्ही, तसं पुढे यायचं. पुढे आल्यानंतर तुम्हाला असं हे छान असं वातावरण दिसेल. आणि वातावरणाचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल ना तर नक्की या इकडं. थँक्यू. हा तर तुम्ही बी एकदा भेट द्या तुम्ही इथं. तर इथं भेट द्यायला या, नक्की अवश्य या. हॅलो गाईज, तर आमच्या इकडं म्हणजे आमच्या सोबत असं एक ड्रायव्हर आहे. तर हेवी ड्रायव्हर सगळं नाही, ही इज द पिकअप ड्रायव्हर. आणि पिकअप ड्रायव्हर पिकअप लवर आहे तो. आणि ती अशी भुरभुर गाडी पळवतो ना तो. इकडे बघ जरा. हे काय प्रकारे आमचा इथं पाऊस यायला लागला म्हणून आम्ही चाललेलो आहेत आता. तर खूप असे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. तर चला, तर तुम्हाला इथलं वातावरण पाहा एकदा कसं आहे वातावरण. तर आम्ही मिनी कोकणात आलेलो आहे. म्हणजे कोकणाचं बारीक भाव. बारीक भाऊ. तर हे पहा एकदा वातावरण हे. आणि आम्ही घाबरत नाहीत कारण का आमच्याकडे हेवी ड्रायव्हर आहे ना. ही इज नॉट हेवी ड्राइवर, ही इज द पिकअप ड्राइवर. वो अलग ही लेवल का बंदा है. ओ मतलब अलग ही लेवल का है. इसकी लेवल का कोई आता पता नहीं. वो ऐसे भी रोड पे ना 100 से ऊपर चलता है. ये देखो ऐसे रोड पे. स्पीड देखने के लिए सकता है. इसी वजह से वो पिकअप ड्राइवर है. पिकअप वाले कैसे नागिन डांस करते हैं, ये झुलता डांस करता है. अस्सल गावरान वातावरण पाहिजे तुम्हाला, एकदम गावाकडची फिलिंग. तर हे पा त्याला टू व्हीलर
एकदम अस्सल वातावरण आहे. आता चालायला सगळी एक तर खाल्लंही कमी आणि ते जास्त इकडे भाताची शेती होती का? ती म्हातारी जाईल. आणि इकडं हे सगळी भात लागवड झालेली आहे. तर पावसात ज्यादा तर इकडं भाताची शेती असते, आमच्याकडे भात नसतो. तर आज आषाढी एकादशी असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे आणि आम्हाला काही एस टी महामंडळ काही आम्हाला ओव्हरटेक करून देत नाही. म्हणजे त्यांची काही चुकी नाही, पण समोरूनच खूप खूप अशा प्रमाणात गाड्या चालू आहेत. आज सगळे पंढरपूरचं दर्शन घेऊन आपापल्या घरी निघालेले आहेत. तर आम्ही आत्ताच सासवडमध्ये एंटर झालेला आहे. तर अण्णा, आजचा दिवस कसा काय गेला मग? एक्सलंट 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 दिवस. एक्सलंट. दुसरं नका अर्थ काढू. कसं आहे सासवडचं मैदान? भाजी मार्केट आणि इकडे साईडला मैदान आहे, पालखी मैदान. तर हा आहे सासवडचा भाजी मार्केट. सर्व प्रकारच्या भाज्या इथं सर्व प्रकारच्या भाज्या भेटतात. तरी घ्यायच्या असेल तर वय भोका जा तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो होतो आमच्या मूळ जागेवरती. तर चलो, जिथून आम्ही गेलो तिथं आम्ही आलोत वापस. फ्रेश झाला आता शिक. तर चला आम्ही जातो रूमवरती आता. दिवसभर खूप फिरलोय आज. आता जाऊन जेवण वगैरे करून सो जाने का. तर चलो बाय. कसं आहे वातावरण रात्रीचं आहे.